रामकृष्ण हरी. तर असंच मला थोडं बोलूशी वाटलं की आज जगामध्ये लहान आणि मोठा हे जे कंपायर चाललेलं आहे, हे तुम्ही मानू नका की कोणी लहान आहे किंवा कोणी मोठा आहे, कारण सर्वामध्ये एकच परमेश्वर आहे हे लक्षात ठेवा. आणि तो लहान तुम्हाला कधी कामाला येईल ते तुम्हालाही कळणार नाही, लक्षात घ्या. मी फॉर एक्झाम्पल मी लहानपणी एक म्हणजे स्टोरीज ऐकली होती, तर ती सांगतो तुम्हाला. मी एक स्टोरी म्हणजे तुम्हाला लहानपण किती कामाचं आहे हे तुम्हाला समजेल. एक लायन असतो आणि तो लायन झोपलेला असतो. अचानक एक उंदीर झाडावरून त्याच्यावर उडी मारतो आणि त्याच्या अंगावर खेळतो. आणि मग तो सिंह पाहतो, अरे हा कोण आहे माझ्या अंगावर, आणि तो पाहतो आणि अंग झटकतो आणि जसा तो उंदीर खाली पडतो तसा त्याला अटॅक करतो हा लायन, त्याला धरतो. मग तो उंदीर म्हणतो, ओ मला माफ करा, मला सोडा, मला सोडा, मी तुमच्या कधीतरी कामाला येईल, मी तुमच्या कधीतरी कामाला येईन लायन. लायन हसतो, कारण एवढंसा उंदीर काय माझ्या कामाला येणार, त्याला असं वाटतं. आणि मग अशा प्रकारे काही दिवस जातात आणि लायन पण त्याला सोडतो, चल काय हरकत नाही. आणि मग काही दिवसानंतर एक शिकारी येतो आणि त्या लायनला जाळ्यामध्ये त्याला म्हणजे पकडतो, त्याला कॅच करतो, जाळ्यामध्ये टाकतो. आणि त्याला जाळी लावलेली असते ना, कुठलाही सिंह वगैरे पकडण्यासाठी जाळी लावलेली असते. मग त्याला वाघर म्हणतो आपण. वाघरामध्ये आता बघा ससे पकडतात लोक, डुकरं पकडतात, अशा प्रकारे वाघर लावले आहेत ना, की त्यामध्ये सिंह कुठलाही प्राणी आला की तो लपटून गुंडळून अडकतो. अशा प्रकारे सिंहसुद्धा अडकला. आणि मग उंदराने पाहिलं, अरे आपल्याला ह्याने एकदा वाचवलं होतं, मारलं नाही. मग उंदीर त्याच्याकडे आला आणि आपल्या तीक्ष्ण दातांनी त्याने त्याचं जाळं सर्व कुरतडून टाकलं आणि पूर्णपणे त्याला मोकळा केला. सिंह अतिशय आनंदी झाला आणि त्याला चाटू लागला. सिंहाला कळलं, आपली जरी इतकी शक्ती जरी असन, आपण जरी या जंगलातले राजा जरी असलो, तरी लहानातल्या लहान प्राण्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, कारण कुठलाही जीव कधीही आपल्याला उपयोगाला ठरू शकतो. म्हणून तुम्ही आमदार किंवा खासदार किंवा मोठे कोणी का असा, परंतु लहान माणसांना कमी समजू नका. त्यांनीच तुम्हाला ती जागा दिलेली आहे, ज्या जागेवर तुम्ही आता अरबपती करोडपती आहात. म्हणून लहान माणसांची रिस्पेक्टली वागलं पाहिजे आणि ह्युमॅनिटी माणसामध्ये पाहिजे. हेच जीवन आहे, माणसाने माणसासोबत चांगलं वागणे. जय श्रीराम.